मस्त पावसाळा सुरू झालेला आहे आणि पावसाळ्यात केले जाणारे बस्ती या पंचकर्माबद्दल आपण बोलूयात। सायंटिफिकली प्रूव्ह झालेलं आहे की तुमची गट हेल्थ म्हणजेच तुमच्या आतड्याचे आरोग्य हे तुमच्या ब्रेन फंक्शन वरती डायरेक्ट प्रभाव पाडतं। सेरोटोनिन ह्या हार्मोन्सच्या कमतरतेमुळे डिप्रेशन होतं आणि हे सेरोटोनिन 90% तुमच्या आतड्यांमध्ये बनतं। म्हणजेच तुमची मेंटल हेल्थ आणि फिजिकल हेल्थ ही तुमच्या आतड्याच्या आरोग्यावरती अवलंबून असते। तर या आतड्याच्या आरोग्यासाठी आयुर्वेदात सांगण्यात आलेलं पंचकर्म म्हणजे बस्ती। बऱ्याच जणांना बस्ती म्हणजे एनिमा वाटतो, पण तसं नाहीये। बस्ती म्हणजे लोकल किंवा फुल बॉडी मसाज करून वाफ देऊन नंतर औषधी सिद्ध तेल, तूप, औषधी सिद्ध दूध किंवा काढा यांचा बस्ती अॅनसद्वारे म्हणजेच गुदाद्वारातून दिला जातो। बस्तीमुळे गट हेल्थ तर चांगली होतेच, त्यामुळेच पोटदुखी, मलावस्तंभ, पोटफुगी, वारंवार होणारी सर्दी, इरेग्युलर पिरियड्स यासारख्या विविध प्रकारच्या आजारांवरती विविध प्रकारच्या बस्त्या दिल्या जातात। बस्ती हे पंचकर्म लंबार स्पॉन्डिलायटिस, सर्वायकल स्पॉन्डिलायटिस, अर्थरायटिस, रुमॅटॉइड अर्थरायटिस, गाऊट यासारख्या आजारांवरती पण गुणकारी आहे। पावसाळ्यात वात प्रकोप होत असल्यामुळे ज्यांना काहीही आजार नाही अशांनी सुद्धा भविष्यात आजार होऊ नये म्हणून बस्ती कर्म करून घेतले पाहिजे। चला तर मग तुम्ही पण या पावसाळ्यात बस्ती ही चिकित्सा करून आपल्या गट हेल्थची म्हणजेच आतड्यांची फैला आयुर्वेद का उजियारा, दूर हुआ रोगों का अंधियारा। वात पित्त कफ का संतुलन पाकर आरोग्य जीवन की बही धारा आयुर्वेद को